हाय, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी सीमा. तर आज मला ना अर्जंट एक साडीला ना फॉल लावून द्यायचा होता. सकाळी मी उठले, चहा घेतला आणि पहिले साडीला फॉल लावले. कारण की मी कदाचित कालच लावले असते, पण काल काय झालेलं, माझं मशीनचं ना ते खालचं लाईटवरचे आणि ते पॅन्डल असतो ना खालचा, तोच खराब झाला. तर ते चलतच नव्हता. तर मी काय विचार केला, मग पॅन्डलनी तरी मारेल. तर ते पॅन्डलची जी ते चाकीची जी वात असते ना, ती पण तुटून गेली. काहीतरी असं अर्जंट असलं का ना, का असं व्याप लागून जातं ना, तसं माझ्या मागे व्याप लागलेला. तर मी आता सकाळी उठून पहिले साडी फिनिश म्हणजे हे करून दिली, फॉल लावून दिली. आणि थोडंसं ब्लाऊज तर मी रात्री शिवला होता 12 वाजेपर्यंत. पण त्याला ना हाताला मी डिझाईन वगैरे केलेली ना, तर ते थोडे मोती लावायचे होते. तर मी ते आता पटकन मोती लावून घेते, कारण की त्या टीचर आहेत, त्यांच्या शाळेतनं आज गॅदरिंग आहे. माझे पोरं पण त्या शाळेत आहे, त्यांची पण आज गॅदरिंग आहे. त्याची पण माझी घाणदण उडालेली आहे, उडत होती. पण काय आता, आपलं काम आहे, आपला बिझनेस आहे, आपण त्यांच्याच साठी आपलं म्हणजे आपलं घर वगैरे चालतं. मग त्याला आपण इग्नोर करून नाही जमत ना. तर मी बाकी सगळे कामं सोडले, म्हणले आपले स्वतःचे कामं होत राहतील. मग ते ब्लाऊज मी पटकन आवरून दिला. तर आता मी आली आहे किचनमध्ये, त्यांची साडी ब्लाऊज रेडी केला आहे. आणि हा गोबीचा कांदा बघा, फक्त 20 रुपयाला भेटला आहे हा एवढा मोठा. कारण की आता हिरव्या भाजींचं सीझन चालू आहे ना, तर तो ना एवढा स्वस्त भेटला ना, मी पटकन असा मोठासा उचलून घेतला. कारण की आपलं आहे ना, थोडीशी स्वस्तात काही चीज भेटली की आपली अशी गर्दी उडते ना तिथे. कोणतेही बोला, कोणत्याही गोष्टीचं बोला, 2-3 रुपयाने काय ना स्वस्त होईना, पण असं वाटते की हां बाबा, इथे लई स्वस्त भेटते. तर आपलं बायकांचं असंच ना, सेल लागो या कुठे काही असो, तर आपली कशी अशी हे असतं ना, की हां इथे लई स्वस्त भेटते, इथं जायलाच पाहिजे. आणि आपण जातो ते जातो, 2-4 बायका पण सोबत घेऊन जातो. तर चला, तर असो. तर आता मी काय केले, पत्ताकोबीला ना अशा मी कापत नाही बसले, की मी किसणीनंच पटकन किसून घेते बारीक एकदमशी. आणि ही ना पत्ताकोबी जी आहे ना, माझ्या पोरांना खूप आवडते. म्हणजे त्यांना एवढी आवडते ना, की चला, पोरांना तर शक्यतो त्या कोणत्या पोरांना अशा भाज्या नाही आवडत, पण माझे पोरं आहेत की त्या सगळ्या भाज्या खातात. पालेभाज्या, नॉनव्हेज माझा छोटाच खातो, मोठा मुलगा नॉनव्हेज नाही खातो, व्हेजिटेरियन आहे. तर त्यांना पण ही अशी एवढ्या भाज्या आवडतं ना, हे पत्ताकोबीचे. दोघाला पण टिफिन दिला ना, तर मी त्यांना मोठ्याला 2 चपाती आणि छोट्याला 1.5 चपाती अशी टिफिनला देते. ते फिनिश करून येतात, कारण की त्यांची आवडची भाजी असते ना. तर आता मी काय केलं, किचन ओटा भाजी कट अशी किसून घेतली आणि किचन ओटा पण थोडंसं साफ करून घेतला, कारण की कचरा वगैरे पडलेला होता. तर ते साफ करून घेतलं. आणि माझा किचन ओटा खूपच छोटा आहे, खूप अडचण होते, पण आता काही नाही करू शकत. तर त्यासाठी आहे त्याच्यात ॲडजस्ट करायचं. आता मी सगळ्यांसाठीच बनवत आहे, म्हणून जास्त हिरव्या मिरच्या टाकते. आता मी त्यांच्यासाठीच बनवली ना, तर 2-3च 1-2च हिरव्या मिरच्या टाकते, कारण की त्यांना जास्त तिखट वगैरे लागेल म्हणून मी नाही टाकत. आणि आता कसं आम्हाला पण खायची होती ना, म्हणून मी ना जास्त हिरव्या मिरच्या टाकल्या. तर मी हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतले. आणि एकदम सोपी साधी रेसिपी आहे. एवढं काही हे नाही आहे त्याच्यात की हां लेट आहे हे करतो, आणि पटकन होऊन जाते. 5 ते 10 मिनटात भाजी रेडी होऊन जाते. तर मी लसूण अशा प्रकारे सोलून ठेवला आहे आणि त्याला असं ठेचून घेतला. त्याला काय मी बारीक नाही केलं, थोडंसं असं जाडसरच ठेवलेलं आहे. तर आता मी कढई ठेवले, त्याच्यात तेल टाकलं आहे गरम व्हायला, आणि त्याच्यात जिरा टाकेल आणि थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता. कढीपत्ता तर पाहिजे. तर आता लसूण जी ठेचली होती ते टाकले आणि हिरवी मिरच्या, फक्त एवढंच त्याच्यात, बाकी काही नाही टाकायचं. ह्याच्यातच एवढी छान लागते ना, एकदम सुंदर अशी टेस्ट पण मस्त येते त्याचं. तर ते छान असं तडक्यात टाकलं ना की मस्त. आता थोडीशी ह्याच्यात काय करते, हळद टाकते. आणि मीठ ना थोडं शिजल्यावरच टाकायचं, कारण की त्याला आता ऑलरेडी पाणी असतंच आहे, त्याला काही एवढं काही पाण्याची गरज नसते. तर थोडं शिजल्यावरच मी मीठ टाकते. तुम्ही आता पण ह्याच्यामध्ये पण टाकू शकता. मी थोडंसं आता पकडून ना असं परतून घेते. तर आता मी परतून घेतले, आणि याला ना आता थोडा वेळ झाकून वाफेवर पाणी सुटेपर्यंत शिजवून घेते. तर आता मी काय केले, ते भाजी शिजते तोपर्यंत हातोहातनं पीठ पण मळून घेते, कारण की आज घाई आहे, पोरांची गॅदरिंग आहे, त्यांना पण आवरायचं आहे. आणि त्यांना मला खाऊन पिऊन पटकन त्यांना रेडी करून ठेवेल, कारण की ते आता पटापट चपात्या बनवून घेते आणि त्यांना जेवायला देते. आणि मी काय लगेच नाही जेवणार, मला बाजारात पण जायचं आहे. म्हणजे माझा रिषभ आहे ना, त्याला ना थोडीशी बॅग नाही आहे, ती टिफिन बॉटल वगैरे नेते ना, ती बॅग नाही. तर हे बघा, माझ्या छोट्या पोरांनी हे कांड करून ठेवलं आहे. मी ऑनलाईन ना
मार्बलचा पाट मागवलेला होता, पोळपाट. तर त्याने ना हे बघा अशा प्रकारे तुकडे करून ठेवला आहे. तर आता मारत होते तर राग पण येत होता, पण आता बोला मारल्याने काही वापस नाही येणार आहे तो. तर आता मारायच्या आधीच रडत होता, एवढा राग येत होता ना, मला लय आवडायचा तो. तो वरती चढला आणि त्याने दिला खाली फेकून, तर त्याचे सगळे तुकडे तुकडेच झाले. तर मला नाही मारला त्याला, फक्त हात उचलत होते. हात उचलले तर "मम्मी मारू नको ना, मम्मी मारू नको ना" असं बोलायला लागला. तर मलाच माया यायला लागली. मी मारलंच नाही त्याला, अजिबात हात नाही लावला. जाऊ दे म्हणले, आता काही मारल्याने काही वापस नाही येणार, म्हणून मी काही मारलं नाही त्याला. जाऊ दे बोले, पोरं आहेत आता, काही ना काही करतच राहतात. पण माझी शक्यतो जास्तच करतात असं मला वाटतं. मग बाकीच्यांचे काय आपण बघत नाही. पण माझे खूपच त्रास देतात, अति त्रास देतात. आणि माझ्यात आता ऐकण्याची, सांभाळण्याची सामश्रम म्हणजे सहनशक्ती आता निर्माण झाली आहे. आता मला काय नाही वाटत, मरू दे, काय करताय ते करू दे. जेव्हा कळेल तेव्हा बसतील शांत. तर माझी आता भाजी झाली आहे, पीठ मळून घेतला मी आता मस्तपैकी. आता पटापट चपात्या करून घेते आणि त्यांना जेवायला देते. आणि मग माझं पण काम आवरायचे, बाजारात जायचं आहे मला. बाजारातून मी त्याला एक टिफिन वगैरे आणि छोटीशी बॉटल ठेवायला एक बॅग घेऊन येणार आहे. तर मी बाजारात गेलेली ना, एवढी गर्दी आणि एवढं ऊन होतं ना, बापरे, खूपच ऊन होतं. एवढं कंटाळा आलेला ना, एवढ्या उन्हामध्ये. तर मी कार्प्स पण नेला नव्हता, अशीच गेलेली घाईघाईत. तर 2-3 दुकाने फिरल्यावर एक दुकानात थोडीशी भेटली, मग ती पण मला लई महाग दिली. त्याने 200 रुपयाला बॅग दिली मला. ती छोटीशी आहे, काहीच नाही त्याच्यात, एवढी हलक्या क्वालिटीची आहे ना. पण आता काय, टायमावर भेटलं त्याला महत्त्व आहे. तर मी आता पटकन अशा प्रकारे मी चपात्याचा असं लांब असं रोल बनवते आणि जेवढ्या आकाराच्या चपात्या पाहिजे तशा अशा प्रकारे कट करून घेते. तर मी आता सगळ्या चपात्यांना कट करून घेतलेलं आहे आणि आता पटपट चपात्या बनवून घेणार आहे. आणि पटकन चपात्या घेते बनवून आणि त्यांना जेवायला देते. आणि मग मला बाकीचे पण कामं पटापट आवरायचे आहेत. आणि त्या टीचर आहेत ना, त्यांना एवढे साडी घालायला नाही जमत आहे, त्यांना साडी पण मला घालायची आहे. त्यांना पण साडी घालून आता पटकन साडी घालून येते, चपात्या करून त्यांना साडी वगैरे घालून येते. मग मला पोरांना पण त्यांचं ते शाळेचं जे गॅदरिंगचं ड्रेस आहे ते पण त्यांना घालायचे आहेत. त्यांचा पण मेकअप असतो, ते मेकअप करायचा. आणि आज काय नाही, ह्याचे शक्यतो यांचे पप्पाच घरी नाही आहे, ते मीटिंगला गेलेले आहेत. तर मलाच त्यांना शाळेत सोडायचं आहे. आणि काय आहे ना, त्यांची शाळा एवढी लांब आहे ना, इथून 9-10 किलोमीटर आहे. मी जिथे राहते ना तिथून 9-10 किलोमीटर आहे. तर तिथे जाऊन मला त्याला ना घेऊन सोडून यायचं आहे. आणि मग मी मला सोडून आता जाणार, परत येणार. त्यापेक्षा मी ना गॅदरिंग चालू व्हायच्या आधी 2 तास तिथेच बसून राहते. म्हणलं जेव्हा होईल तेव्हा चालू होईल तेव्हा येईल, कारण की येणं जाणं एवढं शक्य नाही आहे ना. त्यामुळे मी तिथंच बसते. माझ्यासारख्या 2-4 लेडीज असतात, ते पण बसलेले होते त्याचे ते तिथंच. आणि म्हणलं जाऊ दे, फ्रंटचा खुर्ची तर भेटेल. मग मी गेले, मला 2 नंबरची खुर्ची भेटलेली. तर माझ्या चपात्या झालेल्या आहेत. आता मी त्यांना जेवायला देते. आणि त्यांना जेवायला देऊन आता मी बाकीचं काही मार्केटचं वगैरे व्हिडिओ नाही दाखवलेला आहे, कारण की तेवढं शक्य नाही आहे. बाहेर मला आवडत नाही आहे कॅमेरा वगैरे नेऊन असं फिरवत राहायला. तर त्यामुळे मी काही बाहेरचं व्हिडिओ नाही काढला. आता डायरेक्ट तुम्हाला मी गॅदरिंगच्या स्टेजवरच भेटते. हे बघा, गॅदरिंगचं त्यांचं कसं हे चालते ते बघा. कोणच नाही, आमच्यासारख्या 2-4 बायका आहेत. आता बघा, आता एक असं चालू झालेलं. आता यांचं ना काय ते वेलकम गाणं वगैरे, हे आहेत ना अपंग मुलं बोलतात ना, त्यांचं पहिला डान्स घेतलेला त्यांचा शाळेमध्ये. अपंग मुलांची पण वेगळी शाळा आहे, तर त्यांचं ते आहे जेवढे 2-4 पोरं, त्यांचा डान्स घेतला. छान वाटलं. तर मला पण बरं वाटलं हे बघायला वगैरे, कारण की त्या पोरांना कधी इग्नोर करत नाही आहे ते पण एक चांगली गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये माझा छोटा किट्टू आहे ना, त्याचा डान्स आहे. नर्सरी, सिनियर, ज्युनियर सगळ्यांचं एकत्रच. त्याच्यात कोणाचे कोण पोर आहे, ते फ्रंटवाल्यांना तरी ओळखू येत असेल की ते आमचे पोर आहेत. पण आमचे तर पाठीमागे होते नर्सरीवाले, तर ते तर कुठं दिसतच नव्हता. माझा मुलगा तर मला कुठे दिसलाच नाही किट्टू. तर जाऊ दे, एवढंच पार्टिसिपेट केलं. स्टेजवर गेलं नाही हीच मोठी गोष्ट आहे. तर आहे फायनल डान्स. आणि मी गाण्याचा आवाज नाही केला, कारण की कॉपीराईट वगैरे येईल म्हणून मी गाणं काय चालू म्हणजे सायलेंट मोडवर केलेला आहे. तर आहे फायनल डान्स. फायनल डान्स मस्त करतात ना ते, एकदम त्यांचं सगळे जेवढे पार्टिसिपेट असतात ना, ते सगळे एकत्र येऊन डान्स करतात. बघा, अशा प्रकारे फायनल डान्स असतो त्यांचा.
ह्याच्यामध्ये पण माझा मुलगा मला कुठेच दिसत नाही. नर्सरी सिनियर ज्युनियरवाल्यांना फायनल डान्समध्ये नाही घेत ते. पहिलीपासून ते 9वीपर्यंत 10वीवाले पार्टिसिपेट नसतात. त्याच्यामध्ये 10वीवाल्यांना ते पार्टिसिपेट नाही करू देत, कारण की त्यांचं अभ्यासाचं वगैरे 1 महिना आधीपासून प्रॅक्टिस असते, त्यामुळे ते काही त्यांना इन्वॉल्व नाही करत आहे. 5वी ते 9वीपर्यंतच विद्यार्थी पार्टिसिपेट असतात. हे नर्सरी ते 9वीपर्यंत सॉरी. हे बघा अशा प्रकारे आमचा फायनल डान्स आहे. आणि एवढी थंडी होती ना, खूपच थंडी होती बापरे. आम्हाला 9:30 वाजलेले. 4 वाजल्यापासून जे गेलेली होती मी तिथे, तर 9:30पर्यंत मी तिथेच होते. तर जाऊ दे, आता रोज रोज थोडीच होणार आहे, 1 दिवसासाठी काय, थोडंसं थंडी लागले तर लागू दे. मी गेलेली स्वेटर वगैरे घेऊन, पण तरी पण गाडीवर यायचं म्हणलं की हवाच लागते ना. स्कार्फ वगैरे बांधलेला, पण तरी पण लागतच होती थंडी. मग असं डोकं दुखत होतं नाही, कारण की मी थोडी समोरच त्या स्टेप जवळ होते, ते गाण्याचा सॉंग्स वाजतो ना, तर माझं एवढं डोकं दुखत होतं, नशी चक्कर आल्यासारखं ते धन 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 असं वाजत होतं ना खूपच. तर आम्ही आलो आहे बघा, रात्री किती झालेली आहे ती. बाईकवर एवढी हवा लागत होती ना, खूपच हवा लागत होते. म्हणजे असं वाटत होतं की बर्फ वगैरे पडतोय की काय. बघा आमचं कधी रात्र झालेली, ते रस्त्याला पण एवढे वाहनं नव्हते. हो, ते सगळेच आता येणारे जाणारे त्यांचे. आणि आता मी जेवण वगैरे काही बनवणार नव्हती, तर आम्ही आलेलो होतो हॉटेलमध्ये. हा माझा फेवरेट हॉटेल आहे, मला खूप आवडतं इथं. जेवण वगैरे पण छान भेटतं, बसतं, आणि आता बसायला बाहेर वगैरे पण छान आहे, तर मला खूप आवडतं इथे. मी कधी बाहेर खायचं असलं तर हाच माझा हॉटेल असतं. हे बघा अशा प्रकारे मी बसलेली, माझं खूपच डोकं दुखत होतं.